Hello friends and welcome to online classes. Today we are going to learn about the contracted forms. Already you have learned it on the last year in the poem. The title of the poem, The Man Who Thinks He Can. So now we are going to learn about the contracted form. That the contracted forms means the grammatical term. It refers to the short word made by putting two words together and omitting some letters which are replaced by an apostrophe. अर्थातच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप असतं जे की दोन शब्दांना जोडून त्यामध्ये किंवा संक्षिप्त करून तयार केले जाते. Now watch the table carefully and tell me what is the difference you can see here. Yes, first upon some words I have given here in the red color, and you can understand from this the difference between the full form and which are the contracted form of that words. Okay, I think you can understand it better. निरीक्षण केल्यानंतर दोन्हीमधला फरक तुमच्या लक्षात आलेला असेल की आय एम रेड कलरमध्ये दिलेला आय ॲपॉस्ट्रॉफी एम हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आय एमचा. दे ॲपॉस्ट्रॉफी आर ई दे आरचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. इजंट इज नॉटचा. यू विलचा. त्यानंतर शी नंतर वोंट दिला आहे म्हणजे विल नॉट. आणि वी ॲपॉस्ट्रॉफी डी म्हणजे वी हॅड याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिलेला आहे. आता हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, वाय डू वी यूज अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, का आपण यूज करायचं आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज टिपिकली यूज ड्युरिंग इन्फॉर्मल स्पीकिंग. इट शॉर्टन स्पीच बाय ड्रॉपिंग वन ऑर मोर लेटर्स अँड युजेस अन ॲपॉस्ट्रॉफी टू रिप्लेस इट. शॉर्ट करण्यासाठी आपण जे बोलतोय जे सांगतोय ते कमीत कमी शब्दांमध्ये सांगण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरतो आहे. अ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज नॉट अ स्लॅग बट इट इज यूज इन डेली लँग्वेज give off a friendly tone when speaking or writing. बोलताना किंवा लिहिताना फ्रेंडली वाटण्यासाठी आपण या ठिकाणी याचा उपयोग करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, फुल फॉर्मचा किंवा लॉंग फॉर्मचा शॉर्ट फॉर्म कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा करायचा तो मी इथे तुम्हाला दिलेला आहे बघा. प्रोनाऊन वापरायचं आहे. वी हॅव टू यूज द प्रोनाऊन, देन ॲपॉस्ट्रॉफी, the sign of apostrophe, and then the short form of the helping verb. In this way I have make here some contracted forms you can see here. थोडक्यात आपण समजावून घेऊया. आय एम याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना मी काय केलेलं आहे, सगळ्यात आधी घेतला प्रोनाऊन आय, त्यानंतर ॲपॉस्ट्रॉफीचं चिन्ह घेतलं, त्याच्या पुढे एम हे जे हेल्पिंग वर्ब आहे त्यामधला शॉर्ट फॉर्म त्याचा घेतला एम, फक्त एम घेतलेला आहे, एम घेतलेला नाही, फक्त एम घेतला. या प्रकारे मी केलेला आहे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. ओके, द नेक्स्ट इज यू आर. हिअर आर राईट डाऊन फर्स्ट द प्रोनाउन यू, देन ॲपॉस्ट्रॉफी, देन द शॉर्ट फॉर्म ऑफ आर इज आर ई. ओके, नाउ द नेक्स्ट इज ही इज. I write contracted form as first upon he, then apostrophe, and then short form of is s, only s. Students, you can see more examples here also. I am, you are, he is, she is, it is, it's, we are, you are. Now about the negative contracted form, is not. याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पर करना इज घ्यायचं आहे, एन लिहायचं आहे, नॉटमधला ॲपॉस्ट्रॉफी टी, इजंट या प्रकारे. आर नॉट, आर एन ॲपॉस्ट्रॉफी टी या प्रकारे आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचा आहे. हिअर यू कॅन सी मोर एक्झाम्पल्स. आय एम नॉट,
am not, you are not, you are not, you aren't, he is not, he is, he isn't, she is not, she is not, she isn't, it is not, it is not, it isn't. We are not, we are not, we aren't, you are not, you aren't, in this way. Next is I was not, I wasn't, we were not, we weren't, or you're not, you were not, you weren't, they were not, they weren't, in this way. वाक्यात हॅव किंवा हॅज असेल तर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसा होतोय बघा. आय हॅव यामध्ये आय ॲपॉस्ट्रॉफी VE. आय हॅव नॉट लिहायचं असेल तर आय हॅव हॅवंट असं लिहायचं आहे. शी हॅज लिहिताना शी ॲपॉस्ट्रॉफी S आणि शी हॅज नॉट लिहायचं असेल तर शी हॅझंट या प्रकारे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला करायचा आहे. हिअर यू कॅन सी एक्झाम्पल. आय हॅव गॉट, वी हॅव नॉट गॉट, वी हॅव नॉट गॉट, वी हॅवंट गॉट. शी हॅज गॉट, शी हॅज नॉट गॉट, शी हॅझंट गॉट, इन दिस वे. त्यानंतर जर वाक्यामध्ये हॅड आलेला असेल, आय हॅड गॉट, आय हॅडचा शॉर्ट फॉर्म करताना आय ॲपॉस्ट्रॉफी D आपण घेतलेला आहे. आय हॅड गॉट, आय ॲपॉस्ट्रॉफी D गॉट. वी हॅड नॉट गॉट, यावेळेला हॅड नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना आपण लिहिलेला आहे वी हॅडंट गॉट. वी हॅड नॉट गॉट, वी हॅडंट गॉट. या प्रकारे आपण निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मसुद्धा केलेला आहे. यानंतर डू आणि डज याचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कसे करायचे आहे. आय डू, वी डू नॉट, वी डोंट. शी डज नॉट, शी डझंट. अफर्मेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इथे नाही आहे, इथे फक्त निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे डू आणि डजचा. डू नॉट, डोंट, डज नॉट, डझंट. या प्रकारे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हाच नियम डीडसाठी आहे बघा. डीडचं सुद्धा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करताना डिड नॉट, डिडंट आलेला आहे. फक्त निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतो आहे, अफर्मेटिव्ह नाही. ओके. आणखी काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स पाहूयात. कॅन नॉट, कांट, कुड नॉट, कुडंट, मस्ट नॉट, मस्टंट. माईट नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होत नाही. नीड नॉट, नीडंट, विल नॉट, ओंट. हे लक्षात ठेवा, विल नॉटचा नेहमी ओंट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होतोय. वुड नॉट, वुडंट, शॅल नॉट, शांट, आणि शुड नॉट, शुडंट. इथे काय लक्षात ठेवायचं आहे. शॅल नॉट, शांट, विल नॉट, ओंट. ओके. नाव द नेक्स्ट. आता शॉर्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे आहेत, शॉर्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स ॲपॉस्ट्रॉफी S किंवा ॲपॉस्ट्रॉफी D जे आहेत, हॅव टू डिफरंट लॉंग फॉर्म्स. यांचे दोन प्रकारे यूज होत आहे. म्हणजे ही इज या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी S म्हणजे इजसुद्धा अर्थ होतो, ॲपॉस्ट्रॉफी S म्हणजे हॅजसुद्धा अर्थ होतो. ही हॅड ॲपॉस्ट्रॉफी Dचा अर्थ वूडसुद्धा होतो आणि हॅडसुद्धा होतो. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण तो काळाप्रमाणे घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. We seldom use short contracted forms after names and nouns. नाव जे आहे, नावानंतर किंवा त्या ठिकाणी नाउन्स म्हणजे थोडक्यात नाउन्स नंतर आपण तिथे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म हा वापरू शकतो. हिअर यू कॅन सी द मोर एक्झाम्पल्स ऑल्सो. नाव द नेक्स्ट इज युअर होमवर्क. हिअर आय हॅव गिवन अ टेबल. यू जस्ट राईट डाऊन the contracted form and also the full forms. Okay, so it's for the practice, and I think when you watch this video carefully you can do it
easily. So thank you, bye bye, see you, happy learning.